प्रॉन्स चिल्ली बनवतोय विदाऊट कॉर्नफ्लोअर मैद्याने. एकदम सिंपल रेसिपी असणार आहे. सुरुवातीला प्रॉन्सला एकदम क्लीन करून घेतलं. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची पेस्ट टाकतोय. थोडी हळद आणि मीठ टाकणार आहे आणि ही वाली कोटिंग म्हणजे मिक्स करून घ्यायचे. आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं कारण का आपण डायरेक्ट यूज केलं तर तुटेल किंवा बरोबर नाही होणार. म्हणून आपण इथे शॅलो फ्राय करून घेतो सुरुवातीला. त्यांच्यामध्ये जो एक स्मेल असतो तो निघून जाईल. पॅनमध्ये ऑइल टाकून गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये टाकलं एक-एक करून हे प्रॉन्स आणि यांना मिक्स करून घ्यायचं. हीच कोटिंग असणार आहे. तुम्ही जे हॉटेलला वगैरे खाता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मैद्याची कोटिंग असते. ते तुम्हाला हेल्थसाठी चांगली नाही आहे, पोटात त्रास होतो. त्यापेक्षा आपण सिंपल बनवूया कारण का आपल्याला घरीच खायचं आहे. ठीक आहे. आता मोठ्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्यामध्ये चॉप केलेला कांदा, चॉप केलेली शिमला मिरची टाकायची. मी थोड्या 2 टाईपची शिमला मिरची केली. एक मोठी, छोटी पण केली आणि छोटी एकदम बारीक कोबी पण कट केली, ती पण ॲड केली. एकदम टॉस करून घ्या हाय फ्लेमवरती. मग याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका, मिरचीची पेस्ट टाका आणि मिक्स करून घ्या. त्यानंतर मी रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस टाका, थोडी विनेगर टाका, थोडी शेजवान चटणी टाका, स्प्रिंग ऑनियन टाकून मिक्स करून घ्या. हाय फ्लेमवरती पूर्ण प्रोसेस करायची. आपल्याला याच्यामध्ये व्हाईट पेपर टाकायचं आहे, ॲरोमेट पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. लास्टला आपल्याला ॲड करायचे प्रॉन्स जी आपण फ्राय करून घेतली होती, टॉस करून घ्या आणि देन सर्व्ह करा. ही डिटेल रेसिपी मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. अशीच बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. विदाऊट मैदा, विदाऊट कोटिंगने तुम्हाला खायला खूप मजेदार लागेल आणि हेल्दी पण वाटेल. सो लवकरात लवकर ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली ती. विषय तो आहे मेन.